वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकार आमचं सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये प्रकरण आमचं सुरू आहे की एखादा जीव विषय सेवन करत असताना सुद्धा अंतरंगामध्ये अभिप्रायामध्ये विषयांची रुची त्याच्या नसेल, विषयांप्रती तो आसक्त नसेल, विषयांची आवड त्याच्या जीवनात नसेल तर त्याला कर्मबंध होत नाही। अभिप्राय समीचीन आहे, वस्तुतत्वाला त्यांनी यथार्थ रीतीने जाणलेलं आहे, परवस्तू सुखदुःख देऊ शकत नाही ही मान्यता त्याची प्रगाढ आहे। आणि अशा जीवावर चारित्र्य मोहाच्या उदयामध्ये जे काही कर्मभोग त्याच्या जीवनात आहे, जे काही सामग्री त्याला प्राप्त होते आहे, त्याचा भोग घेताना तो दिसतो आहे, परंतु अंतरंगामध्ये त्याविषयी त्याची रुची संपल्यामुळे त्याला त्या त्या भोगांपासून कर्मबंध होत नाही। आणि उदाहरण आम्हाला दिलेलं होतं, मद्यपीचं उदाहरण दिलेलं होतं, विषवैद्याचं उदाहरण दिलेलं होतं। ज्ञान आणि वैराग्याची अचिंत्य शक्ती कलशांच्या माध्यमातून अमृतचंद्र आचार्यांनी आम्हाला समजावून सांगितलेली होती। आणि त्यानंतरचा गाथा आलेली होती, दृष्टांताने ती गोष्ट सांगितलेली होती। प्राकरणिक आणि प्रकरण चेष्टा हे दोन शब्द त्या ठिकाणी वापरून, की प्राकरणिक म्हणजे त्या कार्याचा तो करता नाही, आणि प्रकरण चेष्टा म्हणजे त्या क्रिया करतो आहे, पण क्रिया करतो आहे तर त्याचा तोच करता असला पाहिजे असं नाही। करता कदाचित दुसरा असू शकतो, दुसऱ्याच्या सांगण्यावरून, म्हणजे करविता धनी बोलविता धनी हा वेगळा आहे आणि करणारा वेगळा आहे असंही असू शकतं। हीच गोष्ट आम्ही बघितलेली होती। निर्जराधिकारामध्ये 197 नंबरच्या गाथेचा टीकेचा अर्थ आपण बघितलेला आहे आणि भावार्थ आता आपल्याला बघायचा आहे। 197 नंबरच्या गाथेचा भावार्थ पहा। जसे कुणा व्यापाराने आपल्या दुकानावर एक नोकर ठेवला, तो नोकरच दुकानचे सर्व काम, देणे घेणे, व्यापार वगैरे करतो आणि मालक आपल्या घरी आरामात बसलेला असून दुकानासंबंधी काहीही काम करत नाही। परंतु तेथे त्या दुकानापासून जो काही नफा तोटा येईल त्याचा स्वामी कोण आहे याचा विचार केला तर वस्तुतः त्याचा स्वामी घरी बसून स्वयं काही न करणारा, परंतु नोकरा करवी करवून घेणारा व्यापारीच आहे। नोकर दुकानाचं सर्व कार्य करतो, तथापि तो स्वामीपणाची भावना नसल्यामुळे, त्याची त्याच्यावरची स्वामित्व भावना नाही, मी हा करता आहे, मला हे माझी गोष्ट आहे, ही माझी आहे असं तो मानत नाही। त्यामुळे नफा नुकसानीचा भागीदार होत नाही, परंतु त्यातील भांडवलाचा धनी मात्र काहीही काम न करता नफ्या तोटाच्या फलाला भोगतो। अशा प्रकारे नोकराचं उदाहरण, मुनिमाचं हे उदाहरण देऊन आचार्यांनी ही गोष्ट आम्हाला भावार्थामध्ये समजून सांगितली। संसारामध्ये सम्यक दृष्टी देखील या नोकराप्रमाणे आणि मिथ्या दृष्टी मालकाप्रमाणे समजावा। जो सम्यक दृष्टी आहे हा क्रिया करताना दिसतो, पण सम्यक दृष्टीची स्वामित्व बुद्धी संपलेली आहे, त्यामुळे तो कार्य करत असतानाही त्याचा तो करता स्वयं बनत नाही। आणि मिथ्या दृष्टी जीव हा त्याचा कर्ता बनतो आणि स्वामित्व स्वीकारतो, आणि म्हणून
तो त्याचा कर्ता आहे. सम्यक दृष्टी विषय सेवनादी क्रिया कर्मोदय वश करतो. पण तेथे आत्मीयतेने फलाच्या स्वामीपणाची भावना करत नसल्यामुळे वस्तुतः तो असेवक आहे. उलट मिथ्यादृष्टी मात्र विषय सेवन प्रत्यक्षात करत नसला तरीही सुखदुःखरूप फलाचे स्वामी असल्यामुळे तो वास्तविक विषयांचा सेवक आहे. कधी कधी सेवन न करता सुद्धा त्याला त्याच्याविषयीची आकुलता आहे, इच्छा आहे, स्वामित्वपणाची भावना आहे, त्याच्यावरचा मालकी हक्क तो आहेच आणि म्हणून तो त्याचा विषयांचा सेवक बनलेला आहे. रागद्वेषाच्या सद्भावामुळे विषय सेवन रूप प्रवृत्तीचे फल सुखदुःख आणि कर्मबंध आणि संसार त्याला नियमाने प्राप्त होतात. आणि अशा तऱ्हेने हा जीव या संसाराविषयी विचार काय करतो, त्याचा अभिप्राय काय आहे, भोगाविषयी त्याची किती आसक्ती आहे, कशा प्रकारे भोगांचा भोग तो घेतो आहे, या सगळ्यांवरून कर्म कशा रीतीने बांधल्या जाणार आहे हे आम्हाला समजू शकतं. या गाथेचा प्रयोग करताना लक्षात घ्या की अध्रुव, अशरण, दुःखरूप, दुःख फलाला देणारे आणि असार अशा या परभवांपासून अत्यंत उपेक्षा करून निज सहज अंतस्तत्वाची उपासना करणे. कारण सगळं जे जे आम्हाला भोगावंसं वाटतं आहे, विषय सेवनाची जी आमच्या जीवनात आवड आहे, हे सगळे विषय सेवन अंततो गत्वा दुःखाला कारणीभूत आहे. स्वयं अशरण आहे, याचं शरण जाऊन आम्ही कोणत्याही तऱ्हेचं स्वतःला संरक्षित करू शकत नाही. आम्ही म्हणतो देखील दररोजची प्रार्थना म्हणताना काय म्हणतो की चत्तारी शरणम पवच्छामी, या जगतामध्ये 4च गोष्टी आम्हाला शरण जाणे योग्य आहे. म्हणजे अर्हंत शरण जाणे योग्य आहे, सिद्ध शरण जाणे योग्य आहे, साधू परमेष्ठी आणि धर्मसेवन शरण जाण्या योग्य आहे. किंवा पंचपरमेष्ठी आणि अशा तऱ्हेने आम्हाला पंचपरमेष्ठी शरण जाणे योग्य आहे. परंतु निश्चयाने जर बघितलं तर आम्हाला आमचा आत्मा शरण जाण्या योग्य आहे. कारण याच ठिकाणी आम्ही स्वतःला संरक्षित मानू शकतो आणि इथेच आम्ही संरक्षित आहोत. पण ज्या ज्या ठिकाणी आम्ही असं मानतो की या परामुळे माझं संरक्षण होईल, तर कोणतीही परवस्तू जीवनामध्ये माझं संरक्षण करू शकत नाही. आमची अशरण भावना सांगते. अध्रुव आहे हे विषय सेवन, कारण आज आहे आणि उद्या नाही. जे आमच्या जवळ मिळालेलं आहे ते चिरकाल टिकेलच असं नाही. बरं, चिरकाल टिकलं तरी चिरकाल आनंददायीच असेल असंही नाही. आज आनंददायी वाटते आहे, उद्या दुःखालाही ते कारणीभूत होऊ शकतात. अध्रुव आहे, याच्यामध्ये परिवर्तन घडणार आहे. आज जे आम्हाला उपकारक वाटतात आहे, कदाचित आम्हाला तेच काही दिवसांनी अपकारक देखील असू शकतात. असा हा जग सगळा हा असा पसारा आहे, दुःखरूप आहे आणि दुःखाच्या फलाला देणारे आहे आणि असार आहे. या सार काही नाही आहे. त्याप्रमाणे या सगळ्या परभावांना आम्ही जाणून घ्या. कारण कोणतीही गोष्ट जाणल्याशिवाय, त्याचं ज्ञान केल्याशिवाय सुटू शकत नाही. सोडण्यासाठी पहिल्यांदा ज्ञान होणं गरजेचं आहे. जेव्हा व्यवस्थित ज्ञान होईल त्याच वेळेला वस्तू आमच्याकडून सुटते. आणि म्हणून पहिल्यांदा जाणून घ्या, त्याची व्यर्थता अनुभवा आणि नंतर सुटणार आहे. आणि त्यानंतर निज आत्मस्वरूप आत्मतत्वाची भावना जीवनात करणं आहे. ही गोष्ट आपण या गाथेच्या अनुषंगाने बघितली. परत आचार्यांनी आमच्या समोर एक कलश ठेवलेला आहे. कलश पहा, 136 नंबरचा कलश.
सम्यक् दृष्टेर्भवति नियतं ज्ञानवैराग्यशक्तिः स्वं वस्तुत्वं कलयितुमयं स्वात्म्यरूपाप्तिमुक्त्वा यस्मात् ज्ञात्वा व्यतिकरमिदं तत्त्वतः स्वं परं च स्वस्मिन्नास्ते विरमति परात् सर्वतो रागयोगात् सम्यक् दृष्टेर्भवति नियतं ज्ञानवैराग्यशक्तिः स्वं वस्तुत्वं कलयितुमयं स्वान्यरूपाप्तिमुक्त्या यस्मात् ज्ञात्वा व्यतिकरमिदं तत्त्वतः स्वं परं च स्वस्मिन्नास्ते विरमति परात् सर्वतो रागयोगात्. सम्यक दृष्टीला नियमानी ज्ञान आणि वैराग्य शक्ती आहे. सम्यक्त्व प्राप्त झालं, अनंतानुबंधी आणि मिथ्यात्वाचा अभाव झाला. अभाव म्हणजे कदाचित तो उपशम असेल, क्षयोक्षम असेल, क्षय असेल, त्याला अनुदय म्हणा. अनुदयामध्ये निश्चितपणे ज्ञान बल आणि वैराग्य बल त्याचं जीवनात असलंच पाहिजे. भूमिकानुसार कमी अधिक असेल ते बिघडलं नाही, पण त्याची सुरुवात त्याच्या जीवनात निश्चितपणे झालेली आहे. क्षयोपक्षमिक अज्ञानाचा अभाव झालेला आहे आणि ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि ज्ञानच विरागतेला जन्म देऊ शकतं. ज्याला समीचीन ज्ञान झालेलं आहे तोच वैराग्यवान बनू शकतो. अशी त्याला वैराग्याची आणि ज्ञानाची शक्ती प्राप्त झालेली आहे. कारण हा जो सम्यक दृष्टी आहे आपल्या स्ववस्तुत्वाचा, स्वरूपाचा यथार्थ अभ्यास करण्यासाठी स्वरूपाचा स्वीकार आणि अन्य रूपाचा त्याग ह्याद्वारा हे माझे आहे आणि हे पर आहे असा तत्वतः भेद समजून घेऊन आपल्या स्वरूपामध्ये स्थिर होतो आणि परद्रव्यांपासून राग संबंधापासून परावृत्त होतो. पहा, ज्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली आहे त्याला या जगतामध्ये विश्वाची व्यवस्था, वस्तू व्यवस्था कशी चालते याचं पूर्ण ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कारण त्यांनी स्वपर भेद विज्ञान केलेलं आहे. स्व आत्मतत्वाचा स्वरूपाने स्वीकार आणि परद्रव्याचं अपोहन, त्याग हे त्याच्या जीवनात सहज येणारी घटना आहे. ज्याला स्वतःच काय आहे हे ज्ञात झालं तो स्वतः स्वीकार करेल आणि पररूपाचा सहज त्याग त्याच्या जीवनात होईल. त्याला सोडावं असं सांगावं लागत नाही. ज्याला त्याचे दोष कळले, ज्याला त्याच्यापासून निवृत्ती आली, त्याला त्याचं समीचीन ज्ञान झालं, तो परापासून निवृत्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त झालेला जीव स्वलाही जाणतो आणि हे पर माझं नाही ही त्याची दृढ मान्यता झालेली आहे. यालाच म्हणायचं स्व आत्मतत्वाचा स्वीकार, स्वरूप प्राप्ती किंवा स्वरूपाप्ती आणि अन्य रूप मुक्त्वा, अन्य रूपापासून तो मुक्त झाला आहे. अशा तऱ्हेने स्वरूपाचा स्वीकार त्यांनी केलेला आहे आणि पररूपाचं अपोहन, त्याग त्याच्या जीवनात सहज घडणार आहे. त्यामुळे जे आमचं आहे त्याला आमचं म्हणून स्वीकारतो. जे स्वतःच आहे, जे निजद्रव्य आहे, त्यावर त्याची एवढी अकाट्य विश्वास आहे की माझ्या निजद्रव्यामधलं कुणीही काहीही घेऊ शकत नाही. न चौरहारम न च राजहार्यम न च भारकारी. अशा तऱ्हेचं त्याचं एवढं स्वतःविषयीचं आत्मज्ञान परिपूर्ण आहे. आणि न च भारकारी, हे भाररूप पण नाही आहे. अशा तऱ्हेची अकाट्य श्रद्धा त्याच्या स्वतःच्या आत्मतत्वाविषयीची आहे. आणि दुसऱ्याचं मी काही घेऊ शकत नाही
दुसऱ्याचा माझ्यामध्ये देखील यत्किंचितही प्रवेश नाही. मी माझं जसं दुसऱ्याला देऊ शकत नाही, तसं दुसऱ्याचं यत्किंचितही मी घेऊ शकत नाही. अशा तऱ्हेने हे पर आहे ते परच राहणार आहे. याच्यामध्ये आत्मद्रव्याचा प्रवेश, आत्म्यामध्ये परद्रव्याचा प्रवेश होऊच शकत नाही. कोणतंही पुद्गल द्रव्य जरी एक क्षेत्रावगाह आहे, तरी ते आत्मरूप अनादी कालापासून झालं नाही आणि अनंत काळपर्यंतही होणार नाही. हे जे माझं शरीर, जे आत्मा आणि शरीराचे प्रदेश एकाच क्षेत्रावर आहे, अनादी कालापासून हा असा संबंध आहे, परस्पर अवगाह संबंध, पण तरी देखील आत्म्याचा एक प्रदेशही पुद्गल द्रव्य रूप झालं नाही आणि पुद्गलाच्या एक परमाणूंनी देखील आत्मरूप धारण केलं नाही. अशी अकाट्य निसर्ग निर्मित ही वस्तू व्यवस्था आहे. पहिल्यांदा तर ही वस्तू व्यवस्था आम्हाला काटेकोरपणे आमच्या अंतरंगात ठसवावी लागणार आहे. आणि हे पर आहे असा तत्वतः भेद समजून, हे समजून घ्यावं लागेल. आगमाच्या माध्यमातून समजून घ्या, गुरु उपदेशाच्या माध्यमातून समजून घ्या, दिव्य ध्वनीच्या माध्यमातून समजून घ्या, स्वसंवेदन ज्ञानाने समजून घ्या. हे समजून घेऊन आपल्या स्वरूपामध्ये स्थिर व्हा आणि परद्रव्यासमूह राग संबंधापासून तो परावृत्त होतो. अशी ही ज्ञानाची आणि वैराग्याची अद्भुत महिमा जीवनात आहे. यानंतर आम्हाला आता कलश गाथा आम्हाला कुंदकुंद आचार्यांनी ठेवली की सम्यक दृष्टी स्वतःला आणि पराला कसे जाणतो, स्वपरभेद विज्ञान करा, आत्मरूपाला आत्मरूपाने स्वीकार करा आणि अन्याचा त्याग करा. ही जी गोष्ट सांगितली ही कशी काय घटित करायची, यासाठी 198 नंबरची गाथा कुंदकुंद भगवान आमच्या समोर प्रस्तुत करतात आहे. उदय विवागो विविहो कम्माणं वन्निदो जिनवरेहिं न दुते मज्ज सहावा जानग भावो दु अहमेको. जिनेंद्र भगवंतांनी कम्माणम उदय विवागो, कर्माचा जो उदय रूप रस हा नाना तऱ्हेचा सांगितलेला आहे. कर्माचा जो उदय रस आहे, कर्माच्या उदयामध्ये जे विविध तऱ्हेचे भाव होतात आहे, हा रस विविध रूपाचा सांगितला आहे. पण तो उदय रूप रस हा माझा स्वभाव नाही. कर्मोदयामध्ये जे जे भाव जीवाचे होतात आहे, हा तो भाव हा जीवाचा नाही. जो कर्म निमित्त जनित आहे, जो औपाधिक आहे, जो औदयिक आहे, हा भाव जीवाचा स्वभाव असू शकत नाही. कारण जीवाच्या स्वभावाला कोणतीही विवक्षा नाही. जीवाचा स्वभाव न कर्माच्या उदयाच्या अधीन आहे, न उपशमाच्या अधीन आहे, न क्षयोपशमाच्या, न क्षयाच्या, कशाच्याही अधीन नाही आहे. हा निरपेक्ष आहे. त्याला कर्माची उपाधी लागतच नाही. असा जो आहे तो आहे आमचा स्वभाव. आणि जो कर्म उदयात होऊ लागलेला आहे, तो परिणाम जरी जीवात दिसत असला तरी जीवाचा स्वभाव तो नाही. म्हणून कर्माचा उदय रूप रस, उदयाच्या मध्ये जो काही आम्हाला सुखदुःखारूप फल मिळत आहे, हे नाना तऱ्हेच आहे. परंतु तो उदय रूप रस हा माझा स्वभाव नाही. मी तर एक न्यायोग भाव स्वरूप मात्र आहे. आणि मी कसा आहे तर मी एक जाणणारा केवळ आहे. जाणग भावो दु अहमेको. अत्यंत महत्वाचे आधीही हे शब्द येऊन गेलेले आहे की हा मी जाणणार आहे. जो जाणणार आहे, जो जसा आहे तसा मी हा आहे. अहमेको, मी तो आहे.
कर्माच्या उदयाच्या रसाच्या निमित्ताने उत्पन्न होणारे जे नानाविध भाव आहे. कर्माचा उदय, तीव्र उदय असेल तर जीवाचा तीव्र संक्लेश भाव होतो. मंद उदय असेल तर जीवाचा मंद परिणाम आहे. विविध तऱ्हेच्या छटा या आमच्या उदयामध्ये जीव भावाच्या होत राहतात. या जीव भाव जो होत आहे हा जीवाचा विकारी परिणाम आहे. आणि जो कर्माचा उदय आहे हा कर्माचा उदय हा तर जीवाचा नाही. कर्माचा उदय ही प्रक्रिया घडते आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय जो आला, पक्व झालं फळ देत आहे, तिथे घडते आहे. म्हणजे पौद्गलिक मध्ये ही प्रक्रिया घडते आहे. म्हणून कर्माचा उदय हा तर जीवाचा नाही. आणि या कर्माचा उदयाचं निमित्त असताना जीवाचा जो परिणाम झाला हा परिणाम मात्र जीवाचा आहे. आणि कर्माचा उदय जसजसा असेल त्यानुसार हा जीवाचा परिणाम देखील नानाविध रूपाचा दिसतो आहे. आम्ही ठोकर लावतो कारण एवढ्या बारीक छटा भावांच्या तर आम्हालाही समजत नाही. आता क्रोध कषायाचा उदय आला, आम्ही क्रोध कषायाचा उदय देखील नानाविध तऱ्हेचा आहे. कधी तीव्र क्रोध जीवनात असेल, कधी कधी तर मंदिरातही क्रोध आला तर आम्ही सावरू शकत नाही एवढा परिणाम आमचा तीव्र असू शकतो. की मंदिरातही आम्ही वाहवत गेलो, क्षेत्र अनुकूल आहे आणि क्षेत्र अनुकूल असतानाही त्या क्रोधाच्या उदयाशी आम्ही तिथे समरस झालो. कधी कधी कर्माचा मंद उदय असतो, निमित्त कारण मिळतं प्रबल भांडण्यासाठी किंवा संक्लेश करण्यासाठी, पण आम्ही शांत राहतो. अशा तऱ्हेने विविध रूपाचा हा कर्माचा अनुभाग जीवनात दिसतो आहे. हे नानाविध भाव होतात आहे. पण ज्ञानी विचार करतो की हा माझा स्वभाव नाही. माझ्या पर्यायीत होतात आहे, त्याला नाकारत नाही, पण माझ्या स्वभावात मात्र हा नाही. मग स्वभाव कसा आहे तर मी हा प्रत्यक्ष त्रिकाल स्वतःच जर त्रैकालिक अस्तित्व आम्ही बघितलं तर त्या त्रैकालिक अस्तित्वामध्ये कोणताही विभाव त्याच किती काळ सानिध्य राहील तर क्षणस्थायी तो भाव आहे. क्रोध राहील राहील राहील, किती राहील करून पहा जीवनात. प्रयोग आहे हे सगळे. आणि क्रोध राहील तर क्रोधाचं अस्तित्व किती राहील. सांगितलं अनंतानुबंधीचं अस्तित्व खूप काळ राहतं असं म्हटलं जातं. अनंत काळ अस्तित्व टिकतं, पण एकट्या क्रोधाचं नाही टिकत. क्रोध बदलतो. कधी मान येईल, माया येईल, कधी शांत परिणाम होतील, कधी तीव्र परिणाम होतील. क्रोधाचं अस्तित्व अंतर्मुहूर्ताच्या वर कोणताही परिणाम टिकत नाही. क्रोध टिकेल तेवढं करणं आमचं सामर्थ्यच नाही आहे. क्रोध करण्यासाठी सुद्धा जीवाला शक्ती वापरावी लागते. आणि ते शक्ती पण आज पंचम काळात एवढा तीव्र क्रोध करण्याची आमच्या जीवनात नाही. कारण आमचं संवर्णन देखील तशा प्रकारचं नाही. संवर्णनांवर देखील विभाव ठरतात आणि स्वभावाची उंची पण संवर्णनाने ठरते. आज आमच्या जवळ दोन्ही कपॅसिटी नाही. आम्ही उत्कृष्ट भावही करू शकत नाही जो 7व्या नरकामध्ये जीवाला घेऊन जाईल, आणि आम्ही उत्कृष्ट पुण्यही करू शकत नाही ज्याच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट साधन सामग्री प्राप्त होऊन वैराग्याची प्राप्ती होऊन आम्ही मोक्षाला जाऊ शकू. म्हणून हा जो काही आहे मी कसा आहे त्रिकाल भावाकडे आम्हाला बघायचा आहे, जो अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आमच्या साथीला आहे, आमच्या तन्मय आहे, तो म्हणजे मी आहे. आणि म्हणून मी हा प्रत्यक्ष त्रिकाल ध्रुव टंकोत्कीर्ण अनुभव गोचर एक न्यायोग मात्र आहे. आणि मी स्वतःला अनुभवू शकतो. मी एक न्यायक भाव रूप आहे, ही माझी अनुभूती देखील असू शकते. म्हणून यामध्ये लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे की हा विकार भाव जो आहे तो जीवाचा परिणाम आहे. कर्माचा उदय जीवाचा नाही,
पण कर्माच्या उदयाचं फल म्हणजे जीवाचं सुखदुःख रूप तेही जीवात आहे, पण पर्यायित आहे, वस्तू स्वभावात नाही. सुखदुःख रूप पर्यायित दिसत आहे. ह्याप्रमाणे सम्यक दृष्टी सामान्यपणे सर्व कर्मजन्य भावांना परसापेक्ष विभाव रूप अस्वाभाविक मानतो आणि स्वतःला मात्र तो चैतन्य मात्र न्यायक रूप मानतो. अशा तऱ्हेचा हा सामान्यपणे कसं मानतो हे या गाथेमध्ये समजलेलं आहे. म्हणून या गाथेच्या अनुषंगाने प्रयोग जर आम्हाला करायचा असेल तर जे रागाला पुद्गलाची पर्याय मानतात तेही चूक आहे. राग माझ्यात नाहीच आहे बा, राग तर पौद्गलिक आहे असं म्हणून आम्ही स्वतःला त्रिकाली शुद्ध मानत असू तर तेही चूक आहे. आणि जे रागाला जीवाचा स्वभाव मानतात तेही चूक आहे. तर कसं मानावं लागेल की जीव जेव्हा स्वयं रागादी रूप परिणत होतो तेव्हा अंतरंग कारण कर्माचा उदय अवश्यपणे असतो आणि म्हणून अंतरंग कारण हे कार्याचं नियामक ठरतं. निमित्त असताना स्वयं तिकडे लक्ष केंद्रित करतो आणि म्हणून निमित्ताने कार्य झाले असं म्हटल्या जातं. अशा तऱ्हेने या गाथेला आपल्याला पाहायचं होतं. आता सम्यक दृष्टी स्व आणि पराला विशेषपणाने असे समजतो की, आता ही विशेष दृष्टी सांगितली की आता कसं मांडतो तो. गाथा पहा, 199 नंबरची गाथा. पौगलकम्मं रागो तस्य विवागो दोहवदि एसो नदु एस मज्ज भावो जानग भावो दु अहमेको. हा राग हे पुद्गल कर्म आहे. हा जो माझ्या अनुभवामध्ये रागरूप प्रीतिरूप स्वाद येतो आहे तो राग कर्माच्या विपाकाचा उदय आहे आणि तो माझा स्वभावभूत भाव नाही. कारण खरोखर मी एक न्यायक भाव मात्र आहे. या गाथेमध्ये विशेषत्वाने एक गोष्ट सांगितली की हा राग पुद्गल कर्म आहे आणि हा राग जीवरूप पण आहे. राग दोहोतही आहे, पुद्गल कर्मातही आहे आणि जीवातही आहे. जीवामध्ये राग दिसतो आहे आणि त्याच रागाला बघून कर्मामध्ये त्या समयात त्या राग कशाचा उदय होता असं म्हटल्या जातं. अशी संज्ञा त्या ठिकाणी वापरली जाते. कारण हे आहे द्रव्य कर्माचं भाव कर्म. की कर्मांवर्गणा जी कर्मरूप परिणत झाली हा त्याचा परिणाम आहे आणि त्याच्यामध्ये जी शक्ती प्राप्त झाली की जीवाला रागरूप होण्याची त्याची जी शक्ती आहे ते पुद्गलाचं कर्म आहे, भाव कर्म. आणि इकडे जीवामध्ये लावताना त्या पुद्गल कर्माच्या उदयात जीवाचा जो परिणाम झाला हा भाव कर्म म्हटल्या जाणार आहे. आणि हे दोनही राग एक तर पुद्गलामध्ये आहे त्याचा प्रश्नच नाही, तो पुद्गलिक दिसतोच आहे आणि जो जीवाचा दिसतो आहे तो जीवाच्या पर्यायीत आहे आणि स्वभावात नाही. निश्चयाने राग नामक पुद्गल कर्म आहे. वास्तविक पाहता हे जे क्रोध मान माया लोभ आम्ही जे लावतो हे भेद चारित्र मोहात मध्ये तर क्रोधरूप परिणत झाला तर राग हा पौद्गलिक आहे. क्रोध आणि मान हे द्वेष रूप आहे आणि माया आणि लोभ या ज्या प्रकृती आहे त्या राग रूप प्रकृती आहे. म्हणून निश्चयाने राग नामक पुद्गल कर्म आहे. या पुद्गल कर्माच्या विपाकाच्या उदयाने उत्पन्न झालेला
असा हा अनुभव गोचर राग भाव आहे. आणि या पुद्गल कर्माच्या उदयामध्ये जो जीवात उत्पन्न झाला, जो जाणवतो, जो माहिती पडतो, जो ज्ञात होतो, जो अनुभवामध्ये येतो, असा हा जीवाचा राग भाव आहे. आणि तो माझा स्वभाव नाही. आणि मी तर एक ज्ञायक मात्र भावरूप आहे. आता याप्रमाणे राग हे पद बदलून याऐवजी द्वेष, मोह, क्रोध, मान, माया, लोभ, कर्म, नो कर्म, मन, वचन, काय, श्रोत्र, चक्षु, घ्राण, रसन आणि स्पर्शन हे पद ठेवून 16 सूत्रांचे व्याख्यान करावे. याप्रमाणे इतरही तर्काने जाणून घ्यावे. थोडक्यात विकारी पर्याय आणि स्वभाव पर्याय या दोनही पर्यायी सर्वस्वी निरपेक्ष आहे. वाक्य लक्षात घ्या. जीवाची विकारी पर्याय आणि जीवाची स्वभाव पर्याय सर्वस्वी निरपेक्ष आहे. जीवाची स्वभाव पर्याय निरपेक्ष आहे हे तर आम्हाला पटू शकतं, पण विकारी पर्याय ही देखील निरपेक्ष आहे. यात पुद्गलाच्या लक्षाने हा भाव होतो आणि म्हणून राग हे पुद्गलाचं कार्य म्हटल्या जातं. आणि एका दृष्टीने बघितलं तर जीवानी स्वयं तिकडे लक्ष दिलं म्हणून जीवामध्ये राग भाव झाला. जीवानी निमित्ताकडे बघितलं, परवस्तूकडे लक्ष केलं म्हणून त्याच्या जीवनात राग आलेला आहे. आणि म्हणून तो काही कर्माच्या उदयाच्या अधीन नाही. हा देखील कसा म्हटलेला आहे, हा देखील सर्वस्वी निरपेक्ष भाव म्हटल्या गेलेला आहे. याविषयीची विशेष खुलासा आपण उद्याच्या याच्यात परत बघणार आहोत. आणि आज आपण इथे थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोळे सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.